हो, अनुसार एआयचा वापर करून बाळासाहेब ठाकरेंचं जे वक्तव्य नाशिकच्या सभेमध्ये झालं आहे त्यावर सगळी टीका होते. तुम्ही अतिशय केविलवाणा प्रयोग उद्धव ठाकरेंचा चाललेला आहे. आता त्यांचं TRP गेलेलं आहे, त्याच्यासोबत कोणी राहिलेलं नाही. आता तुम्ही परत आठवडाभरामध्ये बघा, नाशिकमध्ये काल त्यांच्याबरोबर जे लोक होते ते किती राहणार आहेत ते आपण एकदा तपासून बघा, तेही बघा. पण आता काही नसताना मग आता बाळासाहेबांच्या विचारांना आयडिओलॉजी सगळी तिलांजली आपण दिली, त्यांचे विचार सगळे संपवले. आता काय राहिलं आहे? त्यामुळे लोकांनाच कळालेलं आहे उद्धव ठाकरे काय आहेत आणि त्यांची उभाटा काय म्हणून. आता त्यांनी कितीही बाळासाहेबांच्या आवाजामध्ये कुठे काही आव्हान केलं, काही सांगितलं, त्यांनी तसा आवाज काढण्याचा प्रयत्न केला तर त्याचा फरक पडणार नाही. कारण स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सर्व महाराष्ट्राला माहीत आहे, देशाला माहीत आहे त्यांचे विचार काय. पण त्यांनी ते सगळे आता संपवलेले आहेत. ते काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसले, ते NCPच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि त्याच वेळेला फक्त खुर्चीच्या हव्यासापायी त्यांनी हा सगळा त्यांचा पक्ष संपवलेला आहे, मी असं म्हणेन. जे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की त्यांनी आतापर्यंत बाळासाहेबांचे भाषण झाले, काँग्रेसवर प्रचंड टीका केली, ते उलटं दाखवले. काँग्रेसचं टीका न करता भाजप आणि याच्यावर टीका करता. मला वाटतं खरंच बाळासाहेबांनाही, मान्य बाळासाहेबांनाही किती वाईट वाटत असेल की माझ्या मुलांनी काय थट्टा लावलेली आहे माझी, हेच ते म्हणत असतील जिथे असतील तिथून. आणि मला असं वाटतं की त्यांनी असं का करावं. तुम्हाला वाटतंय तर तुम्ही तुमच्या आवाजात बोला ना. तुम्ही याचा आधार घेऊन असं त्यांच्या भाषेमध्ये काँग्रेसचं कौतुक कराल, विरोधी पक्षांचं कौतुक कराल, मला वाटतं हे त्यांना अभिप्रेत कधीच नव्हतं. म्हणून असा केविलवाणा प्रकार हा चाललेला आहे. स्वतः ते त्यांचं कोणी ऐकायला तयार नाही, बोलायला त्यांच्याकडे मुद्दे नाही, काहीतरी आवाज तो TRPसाठी बोलतात, काहीतरी घाण बोलायला लागलेले आहेत. मला वाटतं हे त्याच्याकडून अपेक्षित नव्हतं. पण आता ते फ्रस्ट्रेशनमध्ये आहेत त्यामुळे ते काही बोलतात. ते म्हणतात जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार, असं उद्धव ठाकरे म्हणतात. जे बापाचे झाले नाही ते जनतेचे काय होणार. आता काय बोलावं मी त्याच्यावर परत मला वाटतं तेच सांगावं लागेल. मला वाटतं ते थोडंसं ट्रॅक सोडून बोलायला लागलेले आहेत. केविलवाणा प्रयत्न आहे त्यांचा. आता त्यांचा TRP राहिलेला नाही, त्यांना कोणी ऐकत नाही, त्यांच्याबरोबर आमदार राहिले नाही, त्यांच्याबरोबर खासदार राहिलेले नाहीत, त्यांच्याबरोबर आता कार्यकर्तेही राहिलेले नाहीत, कोणी राहिले. सगळे लोक पक्ष सोडून देतात, इकडे येत आहेत. त्यामुळे कशी केविलवाणी परिस्थिती झालेली आहे. त्यामुळे काय जे मनात येईल तोंडात येईल ते बोलतायत, एवढं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.